श्रेयस, आता गिरगावमध्ये नेमकं काय घडतंय, कसा शोभायात्रेचा उत्साह आहे? काही वेळाच इकडेच शोभायात्रा सुरू होणार आहे, पण त्यापूर्वी आपण म्हणू शकतो की प्रत्येक गोष्ट ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. ती गोष्ट इकडे पोचताना दिसत आहे आपल्यासोबत. इथं खऱ्या अर्थानं तू बघू शकतेस रिद्धी, तर एक बाल शिवाजी आहे. सर काय म्हणतो, कसा आहेस तू? चिन्मय कोटकर. की आवडतं तुला इकडे? मजा येते हे सगळं हे करू? आणि काय तू हर हर महादेव वगैरे म्हणणार आहेस का? बोल नको मला. मारे पण इकडे मजा येते का तुला? आणि काय काय हवंय तुला? इकडे घोडा बिडा हवाय का तुला? घोडा पाहिजे. काय सांगाल तुम्ही? एक तर तुम्ही तयार करून आणलं त्याला, गिरगावची ही शोभायात्रा, आणि त्याला तुम्ही इकडे आणलं, काय सांगाल? ही कशी आपली एक वर्षानुवर्ष पारंपरा चालू आली आहे, तर ती आम्हाला व्यवस्थित जपून ठेवायची आहे, म्हणून आम्ही त्यांनाही तसंच शिकवतो आहे. गुढीपाडवा आपला नवीन वर्षाचा सण आहे, तो कसा साजरा केला पाहिजे, त्यामुळे आज आम्ही त्याला इकडे व्यवस्थित रेडी करून आणलेला आहे. आपण बघू शकतो, एकंदर आपण बघू शकतो ही खरं तर अगदी खूप छोटी गोष्ट आहे, मात्र ही खरं तर विचारांची मोठी गोष्ट आहे की पुढच्या पिढीपर्यंत काय काय गोष्टी पोचल्या पाहिजेत ह्याचा पण अतोनात प्रयत्न इथं गिरगावच्या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतो. आपण मागे बघू शकाल तर अनेक रथ आता इकडे लागले आहेत, कारण काहीच वेळानंतर इकडे शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. 8:30च्या दरम्यान ही शोभायात्रेला सुरुवात होणार आहे, आणि तत्पूर्वी आपण हे सगळे चित्र बघतोय. तयारी जी आहे ती आता संपूर्ण झालेली आहे. थोड्याच वेळात खरं तर बाईक रॅली असेल, सायकल रॅली असेल, आणि ही सगळे चित्ररथ जे असतील ते सगळे इथून एक एक करून निघतील, आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण गिरगावचा जो फेरफटका असेल तो मारतील, आणि खऱ्या अर्थानं तेव्हा तो आनंद जो असेल गुढीपाडव्याचा तो पाहायला मिळेल. ते चित्र जे पाहायला मिळेल, पण रंगच महाराष्ट्राचा वेगळा वाटतोय, कारण आज गुढीपाडवा आहे, आनंदाचा सण आहे आणि नववर्ष आहे. जी निश्चित. आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष शोभायात्रा जेव्हा पुढच्या काही वेळात सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात हा कसा नेमका उत्साह आहे हे आपण जाणून घेतोय, आणि याच्यानंतर आपण थेट नागपुरातली सुद्धा दृश्य पाहतोय. त्या ठिकाणी सध्या ध्वजपथक आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळते. ढोल ताशाच्या गजरात हे ध्वजपथक आहे जे नववर्षाचं स्वागत करत आहे, शोभायात्रेत सहभागी झालेलं आहे. नागपूरमधून प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आपण या ठिकाणचा उत्साह जाणून घेणार आहोत. जितेंद्र, सध्या नागपूरमध्ये आम्ही बघतो ढोल ताशाचा गजर आहे, ध्वजपथक तुमच्या मागे आहे, कसा नेमका उत्साह आणि परंपरा पाहायला मिळते? नक्कीच रीती आपण पाहू शकतो की नागपुरातही गुढीपाडव्याचा आणि नववर्षाचा स्वागत जो आहे तो उत्साह आहे तो दिसून येत आहे. नागपुरातही दरवर्षी शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं. नागपुरातील तात्या टोपे नगर ते 8 रस्ता चौकपर्यंत या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, आणि या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. हिंदू नववर्ष असेल, मराठी नववर्ष असेल किंवा गुढीपाडवा, सर्व या चैत्र शुद्ध बलिप्रतिपदाच्या निमित्ताने आजपासून नवचैतन्य सुरू होतं, आणि त्याचाच उत्साह जो आहे तो नागपुरात आपल्याला दिसून येत आहे. या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही नागपूरकर आहेत. काय सांगाल, आज नवीन वर्षाचं स्वागत करतायत तुम्ही, किती चैतन्य, किती आनंद होतोय? आज बेसिकली 3 योग आलेले आहेत. 3 महत्त्वाचे म्हणजे की आज नवीन वर्ष आहे. महाराष्ट्रीयन लोकांचं नवीन वर्ष आहे. आज मोदीजी नागपुरात येतात आहे, आणि फायनान्शियल इयर इंग्रजी लोकांचं पण उद्या संपत आहे. असा त्रिकोणी संगम हा जो आलेला हा खूप सुंदर आहे, आणि भविष्यामध्ये सर्वांना प्रॉस्पेक्टिव्ह असायला पाहिजे. कालची जी तिथी होती आणि आजची जी तिथी आहे ही एक फार अप्रतिम तिथी आलेली आहे, आणि भविष्य नेहमीच चांगलं राहील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पाहू शकतो की इथे जे आहे ते मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे, आणि या शोभायात्रेमध्ये जे आहे ते विविध ढोल ताशा पथक असतील किंवा लेझिम पथक असेल, आणि शोभायात्रेच्या निमित्ताने अनेक जे देवी देवतांचं रथ असेल ते लावण्यात आलेलं आहे, ते ठेवण्यात आलेलं आहे, आणि या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री स्वतः इथे या शोभायात्रे दरम्यान थोड्या वेळासाठी इथे येतील. सोबतच ज्या काही प्रसिद्ध सिनेतारका असतील, अभिनेत्री असतील, त्या देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. नागपूरकर जे आहेत ते या शोभायात्रेसाठी उत्सुक असतात. नागपुरात या शोभायात्रेची जी आहे ती उत्सुकता लागलेली असते, आणि या शोभायात्रेच्या निमित्ताने जे आहे ते या संपूर्ण गुढीपाडव्याचे जे चैतन्य असेल, जो आनंद आहे, उत्साह आहे, तो इथे दिसून येत आहे. इथे तेजश्री प्रधान देखील आहेत, मराठी अभिनेत्री आहे, मराठी अभिनेत्री आहेत, त्या इथे हजर झालेल्या आहेत. आपण त्याच्याकडून जाणून घ्या. तेजश्री, तेजश्री, काय सांगाल, आज गुढीपाडवा साजरा करताय, काय शुभेच्छा देणार? अरे, नवीन वर्ष आहे आपलं मराठी माणसांचं, खूप छान वाटतंय.
शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं आणि समाधानाचं जाऊ दे. एक सेलिब्रिटी म्हणून तुम्ही बाहेर आहात, पण घरी कुटुंबासोबत गुढीपाडवा कसा साजरा करताय? अगदी मराठमोळ्या घरांमध्ये जसा होतो तसाच गुढी उभारून आणि मला आवडतं घरातल्यांबरोबर सण साजरे करायला. त्यामुळे असं छान अजूनही ती गुढीवरची बत्ताशाची माळ मला अशी आठवली की त्यातले बत्तासे काढून खावेसे वाटतात. खूप धन्यवाद. तर आपण पाहू शकतो की जी, निश्चित. आणि सर्वसामान्य त्याच्यामुळे असतील आता किंवा सिनेतारका मराठी सुद्धा इथं अभिनेते शोभायात्रेमध्ये सहभागी होताना आपण पाहतोय जितेंद्र. याच्यानंतर आपण थेट ठाण्यामधली दृश्य पाहणार आहोत. ठाण्यामधून निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निकेश, तिथे नेमकं कसं वातावरण आहे? आता सध्या तिथून बाईक रॅली सुद्धा निघणार आहे असं समजतंय. नक्कीच ठाण्यातनं निघालेल्या स्वागत यात्रेमध्ये महिलांचा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. महिला जे आहेत ते पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावरती फेटे बांधून जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये बाईकवरती स्वार झालेले आपल्याला पाहायला मिळते. एक महिलांची एक चांगली स्वागत यात्रा जी आहे ती पाहायला मिळते. बुलेट जर आपण पाहिले तर बुलेट सजवलेली आहे. अनेक महिलांनी गाडीवरती गुढी देखील जी आहे ती उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग जो आहे तो या स्वागत यात्रेमध्ये लाभलेला पाहायला मिळतो. काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणू घ्या. काय सांगाल, आज बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात, बुलेट तुम्ही सजवलेली आहे, पारंपरिक वेशभूषा चांगला साज केलेला आहे. प्रथमतः नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे आमचं 25वे वर्ष आहे आणि खूप उत्साहामध्ये साजरं करतोय. महाराष्ट्राची परंपरा जर बाईक बरोबर महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी जपली जावी या अनुषंगाने हा पोशाख केलेला आहे. एवढंच सांगेन मी. आणखी काही महिला आहेत. ताई, काय सांगाल, शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत, बाईकवरती गुढी उभारलेली आहे. खूप आनंद होतोय. महाराष्ट्रात म्हणू नका, देशभरात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तसंच आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. माझं ॲक्च्युली हे पहिलंच वर्ष आहे. गुढीपाडव्याला मी बाईक रॅलीमध्ये सहभागी होते. खूप जास्त आनंद होतो. आणखी काही महिला आहेत. कसं नवीन मराठी वर्षाचं स्वागत करताय? सर्वप्रथम सगळ्यांनाच हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही बाईक रॅली आहे आणि हे कोपिनेश्वर न्यासाचं 25वे वर्ष आहे. सो जास्ती उत्साहात आणि धूमधडाक्यात आम्ही सगळ्या महिला बाईक रॅलीसाठी सज्ज आहोत. महिलांप्रमाणे आजी देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आजी, कसं स्वागत करता नवीन वर्षाचं बाईक रॅलीमध्ये सहभागी झालात? आनंद वाटतो. नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा आणि समृद्धीने चांगलं होऊ दे, म्हणजे सगळं व्यवस्थित होते. कसा उत्साह आहे? चांगला आहे, आनंद वाटतोय. आपण जर पाहिलं तर एक वेगळा प्रकारचा उत्साह जो आहे तो या आजींमध्ये देखील आहे. कशा प्रकारे स्वागत करता नवीन वर्षाचं? सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या भारतीयांनी हा सण एकदम छान जल्लोषात साजरा केला पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकून राहील असं म्हणता येईल. आणि खूप मजा येते. पहिल्यांदाच मी या यात्रेत सहभागी झाले ॲज अ बाईक रॅलीवर, म्हणून मला खूप बरं वाटतंय, खूप आनंद होतो. ठाण्यातल्या या स्वागत यात्रेच्या निमित्त परंपरा संस्कृती जपण्याचं काम जे आहे ते सांस्कृतिक न्यासातर्फे जे आहेत ते ठाणेकरांकडनं केलेलं पाहिजे. सकाळपासूनच उत्साह जो आहे तो ठाणेकरांवरती खूप मोठ्या प्रमाणात आणि तसाच उत्साह जो आहे तो या स्वागत यात्रेमध्ये दिवसभर पाहायला मिळणार आहे. निश्चित. आणि त्याच्यामुळे आता पुढे सुद्धा दिवसभरात नेमकं काय घडतं याचं तपशील तुमच्याकडून घेऊ. निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आपण हे दृश्य बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. ठाण्याची ग्रामदेवता कोपिनेश्वर मंदिरातून जी पालखी निघाली ती स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी खांद्यावर घेतली.